नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शेवटी असं म्हणतात ना, वेळ आली की कोणीही कोणाचं राहत नाही. स्वतःची बायको सुद्धा साथ सोडते. सध्या त्या बाबांच्या बाबतीतही तसंच घडलेलं आहे. त्यांच्या पत्नीनेही पलटी मारली असून बाबांनी केलेल्या कृत्यांशी आमचा काहीही संबंध नाही असं तिने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हे फक्त बोलणं नाही, तिने पोलिसांसमोर अशी काही माहिती आणि पुरावे मांडले की ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. होय, सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अखेर त्या आमदाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा तो व्हिडिओ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. त्या बाबाशी संबंधित विविध कारणांमुळे अनेक घोटाळे आणि वेगवेगळी कामे समोर येत असतानाच त्यांच्या संपर्कात असलेल्या मोठ्या व्यक्तींची नावेही चर्चेत होती. त्यांच्या ऑफिसमधील अनेक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत आहे. बाबाकडे नेमकं कोणता आमदार आला होता, आमदारांसोबत नेमकं कोण आलं होतं आणि त्या व्यक्तीचा बाबाशी काय संबंध होता, हे सगळं आता बाबाच्या पत्नीने उघड केल्याचं समोर येत आहे. याबाबत ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट दाखवणार आहोत. त्यामुळे तुमच्यासाठी एकच विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्येच सोडून जाऊ नका. कारण शेवटी बाबाच्या पत्नीने नेमकं काय सांगितलं, तिच्याकडे कोणते पुरावे सापडले, कोणत्या व्हिडिओ क्लिप समोर आल्या आणि तिच्या नवऱ्याबद्दल तिने आणखीन कोणत्या गोपनीय गोष्टी उघड केल्या, हे सगळं तुम्हाला शेवटच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला ते सगळं थेट दाखवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठीच आता व्हिडिओला एक लाईक सुद्धा जरूर करा. तुम्ही लहानपणी एक गोष्ट नक्की ऐकलं असाल मित्रांनो, एका जंगलामध्ये एक दरोडेखोर राहत होता. तो त्या जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा. कधी त्यांची हत्या करून त्यांच्या पैशांपासून ते दागिन्यांपर्यंत सगळं घेऊन घरी जायचा आणि आपल्या कुटुंबाला द्यायचा. एके दिवशी त्याला एक महात्मा भेटले. तो त्यांना मारणार इतक्यात महात्मा म्हणाले, माझी एक अट आहे, जर तू पूर्ण केलास तर तू मला नक्की मारू शकतोस. आणि ती अट अशी होती की महात्मा म्हणाले, तू लोकांची हत्या करतोस, त्यांना लुटतोस आणि त्रास देतोस. या सगळ्या पापामध्ये तुझ्यासोबत आणखीन कोण सहभागी आहेत हे तू घरी जाऊन तुझ्या पत्नीला आणि मुलांना विचार. तेव्हा तो दरोडेखोर घरी जातो, आपल्या पत्नीला आणि मुलांना जवळ बोलावतो आणि म्हणतो, मी जे काही लुटून आणतो, ज्यामुळे तुमचं आयुष्य चालतं, त्या पापामध्ये तुम्हीही सहभागी आहात का? यावर त्याची पत्नी स्पष्ट उत्तर देते, तुम्ही जे पैसे, सोनं नाणं आणि संपत्ती आणता, त्यातून आमचं पालन पोषण करता, ही तुमची जबाबदारी आहे. आमचं संगोपन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्या पापामध्ये आमचा कोणताही संबंध नाही. असं ऐकल्यावर त्या दरोडेखोराला उमगतं की तो जे काही करतो त्याचा खरा भागीदार तो स्वतःच आहे. बाकीचे फक्त त्याचा लाभ घेतात. या गोष्टीतून हे स्पष्ट होतं की बायको आणि मुलं ही माणसाची जबाबदारी असतात. माणूस त्यांच्यासाठी जे काही करतो ते कर्तव्य म्हणून करतो, पण तो कोणत्या मार्गाने पैसा कमावतो किंवा काय करतो यामध्ये त्यांचा थेट सहभाग नसतो. ते फक्त त्याचे परिणाम उपभोगतात. आणि हाच प्रसंग त्या बाबांच्या आयुष्यातही घडलेला दिसतो. त्यांनी प्रचंड पैसा कमावला, अनेकांना फसवून संपत्ती जमवली, पण जेव्हा सगळं उघड झालं तेव्हा त्यांच्या कुटुंबानेच हात वर केले. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी स्पष्ट सांगितलं की या सगळ्यात आमचा काहीही संबंध नाही. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीने आतापर्यंत लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टीही उघड केल्या, अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच पाहिल्या किंवा ऐकल्या नसतील. या सर्व व्हिडिओ क्लिप्स आणि तुम्हाला लगेच दाखवणार आहोत. हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. बाबांनी इतकी प्रचंड संपत्ती जमवली होती की एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षाही त्यांनी अधिक पैसा कमावला होता, पण शेवटी त्यांच्या पापाचा घडा भरला आणि सगळं हळूहळू उघड होऊ लागलं. सध्या वेगवेगळ्या ठिकाणाहून बोधूबाबाच्या बातम्या समोर येत आहेत. कोण कुठे लोकांना लुटत आहे आणि कोण काय करत आहे, कोणासोबत काय घडलं, हे सगळं एकामागून एक उघड होत आहे. देवाच्या नावाखाली लोकांना फसवणं, त्यांना घाबरवणं, काहीही सांगून त्यांच्याकडून पैसे उकळणं, हेच या बाबाचं काम होतं. याच बाबानेही अनेक व्यक्तींशी संबंध ठेवून ऑफिसमध्ये संशयास्पद कामं केली, जी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. त्याचे व्हिडिओ व्हायरलही झाले आणि त्यानंतर अनेक गुप्त गोष्टी बाहेर सुद्धा येऊ लागल्या. कुठे घोटाळे झाले, कुठे आर्थिक लूट झाली, कोणाशी काय बोलणं झालं आणि कोणासोबत काय घडलं, हे सगळं हळूहळू स्पष्ट होत गेलं. या सगळ्यानंतर बाबाने स्वतःबद्दलच भविष्यवाणी करायला सुरुवात केली. माझा मृत्यू जेलमध्येच होणार, अशी स्वतःबद्दल भविष्यवाणी करत तो कोणाबद्दलही काहीही बोलू लागला. अंधश्रद्धेच्या नावाखाली त्याने अनेक लोकांना भ्रमित केलं. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक मोठे राजकीय नेते, मंत्री, प्रभावशाली व्यक्ती आणि उच्च पदावरील अधिकारी सुद्धा त्याच्या संपर्कात होते. दरम्यान खरात विरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर या भोंदू खरातच्या संपर्कात एक आमदार आणि त्यांच्या पत्नीचाही संबंध असल्याचा माहिती समोर येत आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातून खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरल्याचं समोर आलं आहे. अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक या गंभीर आरोपांखाली त्याची चौकशी सुरू आहे. संबंधित आमदाराच्या पत्नीकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी तपास यंत्रणांचं याकडे बारकाईनं लक्ष आहे. दरम्यान अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मोठा दावा केला. त्यांनी सांगितलं की तब्बल 38 आमदार खरातकडे गेले होते आणि काही विचित्र विधी तसेच जसे की करंगळ्या कापण्यासारखे प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतो. आपण अंधश्रद्धेला इतकी मान्यता देतो आहोत का की राजकारणातही अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातोय? आणि जर खरंच असं होत असेल तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडले आहे. त्याच्या फसवणुकीचा अनुभव घेतलेल्या राजेंद्र जासूद यांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली साप प्रकरण उघड केलेलं आहे. खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्यामागचे बहाणे ईशान्येश्वर मंदिराच्या मागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता प्रकट होईल, पण हातात दिलेले तांदूळ खाली पडू देऊ नका, नाहीतर नागदेवता दंश करेल, असं तो भक्तांना सांगायचा. या भीतीमुळे लोक घाबरून तांदूळ घट्ट पकडून एकाच ठिकाणी उभे राहायचे. मग खरात काही मंत्र म्हणत असल्याचा आव आणायचा आणि रिमोटने चालणारा नकली साप समोर आणायचा. सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही कळतच नसे. यानंतर तो भक्तांना मागे उभं राहायला सांगून त्याच रिमोटच्या मदतीने तो साप परत गायब करायचा आणि लोकांना हे सगळं चमत्कार असल्याचा भास निर्माण करायचा. बातमी भोंदू अशोक खरातच्या आणखी एका कारनाम्याची. 2017 मध्ये भोंदू खरातच्या जाळ्यात CA ललित पोफळे अडकले होते. पोफळे यांनी हवेतून काजू कतली काढत खरातनं त्यांना चमत्कार दाखवला होता आणि काजू कतली प्रसाद म्हणून दिली होती. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून अवतार पूजेच्या बहाण्यानं पोफळे यांच्याकडून कोट्यवधी रुपये खरातनं उकळले होते. भोंदू खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोफळे यांनी पाठवलेल्या आचार्यानं अशोक खरातचा विश्वास संपादन करून त्याची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली. खरातची महिलांसोबतची काळी कृत्य फार्म हाऊसच्या CCTV कॅमेऱ्यानं टिपली होती. फार्म हाऊसमधील आचार्यानं या कृत्यांचा भांडाफोड SIT समोर केला. खरातच्या ऑफिस बॉयनं सर्वात पहिल्यांदा खरातचा चेहरा लोकांसमोर आणला आणि आता त्याच्या आचार्यानं फार्म हाऊसमधील त्याचे काळे कारनामे उघड केले. हे सर्व CCTV फुटेज आता खरात विरोधात भक्कम पुरावे ठरणार आहेत. अशोक खरातचे राज्यातील अनेक नेत्यांसोबतचे संबंध आहेत हे आता लपून राहिलेले नाही. मात्र अनेक अधिकाऱ्यांशीही खरातची जवळीक होती. आता या अधिकाऱ्यांना खरातची असलेली मैत्री भोवण्याची शक्यता आहे. कारण खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. ज्या ज्या विभागाचे लोक यात सहभागी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं बावनकुळे म्हणाले. जमीन खरेदी, जमीन लाटणं आणि आर्थिक व्यवहारात ज्यांचा सहभाग दिसतोय त्याबाबत SIT रिपोर्ट पाठवणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे. महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातना साथ देणारे, ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू.